नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. खुशखबर आहे. पैसे येणार आहेत बँकेमध्ये. बँक खात्यामध्ये 9,600 रुपये येणार आहेत. कोणाच्या बँकेमध्ये किती पैसे येणार आहेत? आता आचारसंहिता सुद्धा संपलेली आहे, लक्षात घ्या. महत्त्वाचे मी तुम्हाला जे काही सांगतोय आता अपडेट 2 ते 3 अपडेट आहेत. ते 2 ते 3 अपडेट महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. हे तुम्हाला कामं सुद्धा करायचे आहेत. महिलांसाठी अतिशय गुड न्यूज आहे, अतिशय आनंदाची बातमी आहे. आज आहे 22 नोव्हेंबर. तुम्ही पाहत आहात मराठी इन्फॉर्मेशन सेंटर. पटकन आपल्या चॅनलवरती आला असाल तर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. कारण काय, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची खबर आहे. तुम्हाला माहिती आहे की आचारसंहिता लागू होती. आचारसंहितेमुळे काही पैसे येण्यास अडथळा होती. ह्यात तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की भरपूर भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आचारसंहितामुळे आम्ही काही पैसे टाकू शकत नाही. परंतु आता आचारसंहिता संपली, बरोबर. आता आचारसंहिता संपली आणि तुम्हाला माहिती आहे परवा दिवशी आपल्या राज्याचं मतदान झालं आणि बहुतेक जर आपण पोल बघितले आता तर भरपूर ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी आता कोण जिंकते यातलं ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, लक्षात घ्या. आणि ह्याच्यावरतीच आपल्या लाडक्या बहिणींचं भविष्य सुद्धा इथं आहे. कारण लाडक्या बहिणींचं म्हणजेच कोण तर महायुती, आता महालक्ष्मी योजना कोणती तर महाविकास आघाडी. तर असं एक मोठं तिथं संभ्रम आहे. आता लोकांचं महत्त्वाचं काय तर बँक खात्यात 9,600 कसे येणार, मग महिलांसाठी तुम्हाला काय काम करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण इथं डिटेलमध्ये पाहणार आहोत, लक्षात घ्या. आज आहे 22 नोव्हेंबर आणि बहुतेक जणांना जर आपण बघितलं तर अजूनही पैसे आलेले नाहीयेत. तर तुम्ही नीट बघितलं तर भरपूर ठिकाणी आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणीचं जे काही खात्यात आहे त्या बँक खात्यामध्ये प्रॉब्लेम्स आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर ठिकाणी पोस्टाचं खातं असलं तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर पोस्टाच्या खात्यात पैसे येणार, मग सगळ्यांचं तर पोस्टाचं खातं आहे, मग काय प्रॉब्लेम आहे बाबा? तर हे महत्त्वाचे 2 ते 3 प्रॉब्लेम सांगतो मी तुम्हाला. कारण पोस्टाचं खातं असू द्या, तुमचं काही असू द्या, सगळं ठीक आहे, तरी पैसे येत नाही आहेत किंवा आलेले नाही आहेत. तुम्ही आता म्हणाल की आता थोडी येत होते पैसे मागच्या महिन्यात, बरोबर आहे, नव्हते येत, पण अगोदर तर येत होते. ऑक्टोबर महिन्यात तर हे पैसे येत होते, बरोबर. तरी पण तुम्हाला का नाही आले? तुमच्या शेजारच्याला पैसे आले, सगळ्या गावाला पैसे आले, पण तुम्हालाच पैसे नाही आले. कारण तुम्हाला काय महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, लक्षात घ्या. लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार ते म्हणजे काय तर बँक खातं. आता तुम्ही म्हणाल आज पैसे येणार का, तर लक्षात घ्या आज पैसे येऊ शकतात. 4 वाजता पैसे येऊ शकतात, 5 वाजता येऊ शकतात किंवा उद्या सकाळ सुद्धा पैसे येऊ शकतात. कारण आता आचारसंहिता संपली आणि लाडक्या बहीण योजनेचं जसं सांगितलं होतं की लवकरात लवकर पैसे येणार आहेत. निवडणूक संपल्या पैसे येणार आहेत. एकतर पैसे आज येऊ शकतात किंवा उद्या निकालानंतर पैसे येऊ शकतात. दोन तिथं हे आहेत, लक्षात घ्या. व्हिडिओ पूर्ण पहा, मग कमेंट करत जा. आपण काय सांगतोय, आज पैसे येऊ शकतात किंवा उद्या निकालानंतर सुद्धा तिथं पैसे येऊ शकतात. कारण सरकार एकदा निकाल लागलं की सरकार स्थापन होऊन लगेच तुम्हाला तिथं पैसे लाडक्या बहिणीचे हप्ते आपल्या अकाउंटला पडणार आहेत. परंतु त्याच्यामध्ये 2 ते 3 महत्त्वाच्या खबरदारी इथं लाडक्या बहिणीसाठी घ्यायच्या आहेत. आता लक्षात घ्या, सध्या लाडक्या बहिणींकडे महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत ते म्हणजे काय तर त्यांचं बँक खातं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. लाडकी बहीण योजनेची जर वेबसाईट बघितली तुम्ही आता तर सगळ्यात म्हणलं तर 50% ते 60% महिलांच्या खात्यामध्ये काहीतरी झोल आहे. कारण कोणाचं तरी पेमेंट कॅन्सल झालंय, कोणाचं तरी अकाउंट फ्रीज झालंय, कोणाचं तरी आधार कार्ड सीडिंग दाखवत नाहीये, कोणाचं तर फॉर्म पेंडिंग दाखवतोय, कोणाचं तरी फॉर्म रिजेक्ट दाखवतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पण अनुभवल्या असतील तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लगेच लाईक करून टाका. लक्षात घ्या, जसं की आपल्या अजितदादांचा वादा होता की भाऊबीजीला पैसे देणार, तसे आता सुद्धा वादा होता त्यांचा की निवडणुकीनंतर निकाल लागले की लगेच पैसे देणार. तर आपले अजितदादा सुद्धा तिथं आता पैसे देणारच आहेत. परंतु तिथं आता जर बघितलं आपण तर जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सगळ्यात प्रामुख्यानं काय तर सगळ्यात गोष्ट पहिली सांगतो ते म्हणजे आधार कार्ड सीडिंग. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल किती वेळा, बरोबर आहे, माझं काम आहे तुम्हाला व्यवस्थित सांगणं. कारण काय होतं, प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही आणि महाराष्ट्राची लोकसंख्या भरपूर आहे, तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आधार कार्ड भरपूर जणांचं लिंक आहे ते स्वतः म्हणतायत, परंतु वेबसाईटवरती आधार कार्ड लिंक दाखवत नाही. काय करायचं, बरोबर. हा प्रश्न तुमचा मुद्दा आहे की आधार कार्ड आम्ही लिंक करून आलोय, बँकेत म्हणतायत की होय, पण इथं नाही आहे. तर लक्षात घ्या, आज बँका चालू आहेत. आज तुम्हाला बँकेत जायचं आहे किंवा सोमवारी जायचं आहे. आता उद्या तर बँक बंद असतं, त्यामुळं आजच जायचं आहे. आज 4 वाजेपर्यंत जा, 3 वाजेपर्यंत जा, पण पटकन आज जाऊन किंवा सोमवारी जा, काही टेन्शन नाही. सोमवारी जाईन आणि आधार कार्ड सीडिंग करून घ्या. लक्षात घ्या, पहिल्यांदा आधार कार्ड परत एकदा रिव्हेरीफाय करा. कारण गडबडीमध्ये काय झालंय, आधार फॉर्म तर आपण भरून दिलाय, तिथं आपल्याला सांगितलं गेलंय की तुमचं आधार कार्ड लिंक आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तिथं लिंक झालेलं नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम आलेले आहेत, नाव वगैरे. आता तुम्ही आधार कार्ड जरी लिंक केलं असेल तर ती आधार कार्ड अपडेट जर नसेल तर ते आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं जे फॉर्मवरचं जे नाव आहे
ते तिथं पण थोडंसं प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुमचं अकाउंट फ्रीज करण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. आधार कार्डवरची जी माहिती आणि तुमच्या फॉर्म जी वेबसाईटवरती तुम्ही लाडकी बहिणीचा फॉर्म भरताना जी माहिती दिली ती दोन्ही माहिती कुठेतरी मिसमॅच आहे, त्यामुळे प्रॉब्लेम्स झालेला आहेत, लक्षात घ्या. लाडक्या बहिणींना तिथं एक मोठीच संभ्रम पाहायला मिळते की मोबाईलवरती जर वेबसाईट आपण बघितली तर वेगळीच माहिती आहे आणि इथं तर वेगळीच माहिती तिथं तुम्हाला सुद्धा पाहायला मिळते. ॲड्रेस वेगळा आहे, आधार कार्डवरचा ॲड्रेस वेगळा आहे आणि फॉर्म भरताना ॲड्रेस वेगळा आहे. तर ह्या व्हेरिफिकेशन हे फॉर्म पडताळणी मागं कुठंतरी चालू आहे, लक्षात घ्या. आता पुढचा हप्ता विदाऊट पडताळणी सुद्धा येणार नाहीये, प्रत्येक फॉर्मची पडताळणी होणार आहे आणि ज्यांची पडताळणी होणार आहे त्यांचं पैसे तर येणार नाहीयेत, उलट वसुली सुद्धा होऊ शकते, होणार की नाही माहित नाही, पण होऊ शकते. कारण काय माहिती तुम्हाला, ज्यांनी फ्रॉड केलेत, आता भरपूर जणांनी बघितलं तर महिलेच्या नावावर पुरुषांनीच पैसे घेतले, तर अशा लोकांचे फ्रॉड सगळे समोर येत आहेत सध्या. तर पडताळणी चालू आहे. पडताळणीमध्ये तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल किंवा बँकचं जर डिटेल्स तुम्ही चुकीचं टाकलं असेल तर तिथं अकाउंट फ्रीज दाखवतंय. दुसरं ऑप्शन काय, तर अकाउंट फ्रीज दाखवतंय माझं, बरोबर. तर ते अकाउंट फ्रीज का दाखवतंय, कारण तुमचं जे तुम्ही बँक अकाउंट नंबर दिला होता फॉर्मवरती आणि तुमचं जे आधार कार्ड लिंक आहे ते कदाचित वेगळं असेल किंवा चुकीचा नंबर दिला असेल, तर ते चुकीच्या ह्याच्यामध्ये पैसे जाऊ नये म्हणून तिथं फ्रीज करण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. अशा ह्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपल्याकडं अजून जर बघितलं आपण तर भरपूर जणांचं पेमेंट कॅन्सल झालेलं आहे, बरोबर. ज्यांचं पेमेंट कॅन्सल आहे त्यांनी लक्षात ठेवा, टेन्शन घेऊ नका. पेमेंट काय केलेलं आहे, तुमचं पेमेंट आहे कॅन्सल दाखवतं पेमेंट. ते पेमेंट कॅन्सल कसं दाखवतंय तर मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुमचं पैसे तुम्हाला पाठवत होते आणि एकदमच आचारसंहिता लागली, बरोबर, तुम्हाला पैसे पाठवत होतं सरकार स्टेटस, परंतु एकदमच आचारसंहिता लागली, त्यावेळेस तिथं तुमचं जे पेमेंट आहे ते पेड नाही आलंय तर तिथं कॅन्सल आलंय. आता ते कॅन्सल येण्यामागची दोन कारणं, एक तर तुमची आचारसंहिता होती, आचारसंहितेमुळे ते कॅन्सल करण्यात आलं होतं पेमेंट. दुसरं म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही, लक्षात घ्या. तुम्ही एकतर या योजनेसाठी पात्र नाही तरी फॉर्म भरलाय, त्यामुळं मग तुम्ही इथं प्रॉब्लेम तुमच्याकडे आलाय, तुम्हाला जे पेमेंट दिसतंय कॅन्सल ते येणार नाहीये. आणि ज्यांचं वेबसाईटवर जर बघितलं, जर संजय गांधी निराधारच्या पुढे जर येस असेल त्यांचे पैसे पुढच्या हप्ते येणार नाहीत, त्यांनी वाट सुद्धा बघायची नाहीये, डायरेक्ट क्लोज करायचे लाडकी बहीण योजनेचा विषय. कारण काय होणार आहे, जर तुमचं संजय गांधी येस असेल किंवा 4 चाकी असेल, आता पडताळणी तर मागं होतच आहेत, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी जर असतील, प्रामुख्याने जर आपण बघितलं, संजय गांधी जर पुढे येस जर तुम्हाला दिसत असेल तुमच्या फॉर्मच्या मध्ये लॉग इन केल्यानंतर, तर तुमचा विषय संपलेला आहे. तिथं लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला आता इथनं पुढे पैसे 1ही रुपया मिळणार नाहीये. पण ज्यांना नाही आलंय त्यांना लवकरात लवकर आज किंवा उद्यामध्ये पैसे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पटकन आज बँकेत जायचंय, आपलं आधार कार्ड, बँक डिटेल्स सगळं एकदा परत व्हेरीफाय करायचं आहे. पोस्टात जाऊन पोस्टाचं अकाउंट आज व्हेरीफाय करून घ्या. पहिली गोष्ट, पोस्टाचं सुद्धा अकाउंट असताना सुद्धा पैसे आलेले नाहीत. कारण काय होते, पोस्टचं अकाउंट क्रिएट केलं परंतु तिथं आधार कार्ड तिथं पण थोडा उशीर लागलाय आणि त्यामुळे प्रॉब्लेम झालेले आहेत. तर पटकन जाऊन हे काम करायचं आहे. लाडक्या बहिणीची जी रक्कम आहे तुम्हाला तर माहिती आहे की वाढलेली आहे, 2100 रुपये तिथं ते झालेले आहे. लाडक्या बहिणीसाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे. तर ते काम करायचं आहे तुम्हाला. पटकन जाऊन काय करायचं आहे, पोस्टात जायचं आहे, बँकेत जायचं आहे, सगळी व्यवस्थित आपलं डॉक्युमेंट घेऊन पडताळणी करायची आहे. लक्षात आलं. आता याच्यावरती काय प्रॉब्लेम्स असतील, काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, योग्य तो प्रश्न विचारा, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती उत्तर देता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.